सुभाष शिर्के मी पकडलं आपण माहिती लोकांनी थोडी काळजी घ्या तिकडे हो हो तुम्ही काळजी घ्या पहिला बस करूएगा ये बस करूएगा बघू ना बोलणार तुम्ही हां पुढे आतमध्ये जाणार रोड क्रॉस करणार बोला काय सांगाल एकंदरीत ज्या प्रकारे सध्या मित्रांनो जय भीम जे आपण पाहतोय या ठिकाणी जे आंदोलन आपल्याला करताना पाहायला मिळतं बाबासाहेबांचा फोटो सुद्धा आता मी तुमच्याशी बातचीत करणार काय प्रतिक्रिया तुमची काय या देशामध्ये जो प्रकार चाललेला आहे तो या देशाच्या असणाऱ्या भविष्यासाठी लोकशाहीसाठी फारच हानिकारक हा प्रकार आहे या देशामध्ये मुघलांचं राज्य अनुभवलं या देशाने आपल्या ब्रिटिशांचं राज्य अनुभवलं पण अशा पद्धतीने नरेंद्र मोदीच्या सरकारने जे आज तरुणांवरती हल्ला केलेला आहे एकूण प्रकारे त्यांच्या भवितव्यावरती हल्ला केलेला आहे म्हणजे या देशामध्ये आता चुकीला चूक बोलणं सुद्धा पाप झालेलं आहे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी शिक्षणासाठी देशाच्या भविष्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही निदर्शनं करत आहोत शांतपूर्वक आम्ही निदर्शनं करत आहोत पण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जब जब मोदी डरता है तब वो पुलिस को आगे करता है या पद्धतीने पोलिसांना पुढं करून या पद्धतीने स्टुडंट लोकांना मारहाण करणं शिवीगाळ करणं त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकणं त्यांना डिटेन करणं हेही लोकशाही पद्धतीमध्ये असा प्रकार हा फार निंदनीय आणि धोकादायक आहे सर्वांनी आवाज उचलला पाहिजे आम्हाला तुम्ही गोळ्या मारा पण आम्ही माघार घेणार नाही या हातात जो फोटो आहे या माणसानी हजारो वर्षाची गुलामगिरी एकही रक्ताचा थेंब न सांडून संपवली आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत आम्ही आंबेडकरवादी आहोत एक लक्षात घ्या आम्ही अंधभक्त नाही आहोत नक्कीच तर आपण पाहतो या ठिकाणी ही आक्रमकता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे सर्व साधारणतः पाहायला गेलं तर आक्रमक जे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं कारण जे ते चैत्यभूमी ते जाणार असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे शांततापूर्ण वातावरणात आंदोलन जे ते करत आहोत त्यांच्या मागण्यासुद्धा आपण पाहतोय की जे या सगळ्यामध्ये जो काय घोटाळा झाला आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही जो काय घोटाळा या सगळ्या ठिकाणी झालेला आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि साधारणतः ज्या घटना ज्या घडत आहेत त्यांना साधारणतः आपण पाहतोय की जे विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये सध्या घडते त्यांना सुद्धा आपण पाहतो की या सगळ्यामध्ये ताब्यात घेण्याची मागणी त्यांनी करताना आपल्याला पाहायला मिळते ही सर्व दृश्य जी आहेत ती आपण पाहतो या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहतो हा जो मोर्चा आपण सध्या पाहतोय की एकीकडे दिल्लीच्या जंतर मंतरवरती सुरू असताना हा मोर्चा आपण पाहतोय की विविध भागांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतंय आणि हे जे आंदोलक आहेत ते सध्या आपण पाहतोय की आता चैत्यभूमी येथे जाताना पाहायला मिळतं जी दृश्य आपण पाहिली संपूर्ण परिसरामध्ये त्यांनी साधारणतः पाहिलं की शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करतोय कोणत्याही प्रकारच्या घोषणा ज्या त्या करत आहे आम्ही शांततापूर्ण वातावरणात जात आहे असं सुद्धा घोषणा ज्या त्या केल्या मात्र विविध भागातून सध्या पाहिलं मुंबईच्या प्रत्येक भागातून जे ते नागरिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शांततापूर्ण वातावरण या ठिकाणी आंदोलन जे ते आम्ही करत आहोत हातामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा फोटो जो ते घेतलेला आहे विद्यार्थी असतील ते सुद्धा जे ते या ठिकाणी जमलेले त्यांनी जे ते या ठिकाणी प्रतिक्रिया सध्या आपल्याला पाहायला मिळतं जे देताना पाहायला मिळतं दरम्यान एकंदरीत आता सध्याची पाहतोय की एकीकडे पोलिसांचा फौजफाटा आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की जे सध्या आपण पाहतोय या ठिकाणी सध्या त्यांनी ज्या ती हां प्रश्नांसाठी लढतो आहोत आम्हाला विरोध देत नाहीये आता आम्ही का अतिरेकी आहोत का आम्ही का अतिरेकी आहोत का म्हणून आम्हाला फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे ज्या पद्धतीने मुघलाचं राज्य या देशामध्ये उभं झालं त्या पद्धतीने अंग्रेजांचं राज्य या देशामध्ये उभं झालेलं आहे आम्ही त्याच्या विरोधात लढत आहोत खूप सारे पोलीस आले तर सगळ्यात तुम्हाला ताब्यात घेण्याची सगळी तयारी सुरू आहे अरे आम्हाला घ्या ना ताब्यात साहेब आम्हाला तुम्ही ताब्यात घ्या आम्हाला तुम्ही गोळ्या मारा आम्हाला चालेल पण आम्ही शांतपूर्वक बाबासाहेबांच्या चैत्य स्मारकाजवळ आम्ही न्याय मागण्यासाठी आलो शांतपूर्वक आमच्या हातामध्ये झेंडे नाही आमच्या हातामध्ये झेंडे नाही आमच्या हातामध्ये झेंडे नाही बंद करून ठेवलेला आहे कृपया बाबासाहेबांना शांतपणे आम्ही एक लक्षात घ्या मी तुम्हाला एक सांगतो
दर्शन घेण्यासाठी जात आहोत. आम्ही बाबासाहेबांचे